माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि माझा प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आपल्या सर्वांना इथपर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर देवाने काय काय गोष्टी केलेल्या आहे. हालेलुया. देवाने तुमच्यासाठी काय केलं? हालेलुया. देवाने तुमच्यासाठी काय केलं? काय केलं का? देवाने तुमच्यासाठी काय केलं? काय केलं देवाने? देवाने काय केलं? तुमची गोष्ट जाऊ दे. या सिस्टरांच्यासाठी देवाने काय केलं का? काय केलं? ते आपल्याकडे दोन फादर आहेत, त्यांच्यासाठी देवाने काय केलं का? काय केलं देवाने? काय केलं? जोरात बोला. अभिषेक केला. कोणाला? तुम्हाला अभिषेक केला का? तुम्हाला अभिषेक केला का? कधी? अभिषिक्त लोक म्हणजे कोण आहेत? निवडलेले. हालेलुया. निवडलेले लोक किती इथे आहेत? प्रार्थनामध्ये आज आलेले किती निवडलेले लोक आहेत? फक्त एकटा आहे निवडलेला, दोघांना निवडलेला आहे. हालेलुया. असं दाखवत आहे. हालेलुया. निवडलेले लोक किती इथे आहेत? निवडलेले लोक. तुम्हाला निवडलेले आहे? कधी निवडले? कधी निवडले? तुझं लग्न झालं? लग्न झालं, मग तुला कोणी निवडले? कधी निवडले? बपतिस्मा घेतल्यावर निवडले. चांगली गोष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बपतिस्मा घ्यायच्या अगोदर तुला निवडले होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण अनेकदा या सत्य आपण विसरतो. हालेलुया. आपल्याला वाटते मी काहीतरी चांगलं काम केलं, देवाने मला निवडलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आयुष्यात पहिल्यांदा रडायच्या अगोदर देवाने मला निवडले. माझ्या जन्माच्या अगोदर देवाने मला निवडले. हालेलुया. कधी निवडले? हालेलुया. इफिसियन्स लिहिलेले जे पत्र आहे, या पत्रामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिसियन्स पत्र पहिले अध्यायातील 4 वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी निवडले? कधी निवडले? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाचा इतिहास चालू व्हायच्या अगोदर, जगाबद्दल विचार करण्याच्या अगोदर देवानी बादशनीतील या सगळ्या लेकरांचा विचार केला. हालेलुया. कोणाचा काजार कुठे होणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे कुठे कोणाला पाठवून देणार आहे? सगळे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्याने निवडलं त्याच्या मनामध्ये विचार काय आहे? कशासाठी निवडले? हालेलुया. याच वाक्यात लिहिलेलं आहे. सिस्टरांच्या मागे परत एकदा बोला. उजवा हात वर करून बोला. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.
हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताच्या ठाई देवानी आपण सगळे लोक निर्मळ असावा, पवित्र असावा. हालेलुया. देवाच्या समोर चालणारे लोक असावा म्हणून निवडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या प्रीतीमध्ये आपण निष्पापी असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम करणे सोपं आहे का कठीण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रार्थनेत आलेले सगळे मम्मी लोक जरा हात वर करा, जे कोणी मम्मी आहे. प्रेज द लॉर्ड. सगळे मम्मी, छोटा मम्मी असो मोठी मम्मी असो. हालेलुया. हात वर करा. हालेलुया. हात खाली करा. देवाने तुम्हाला मुलं दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या मुलांजवळ प्रेम करणे सोपं आहे का कठीण आहे? प्रेम करणे मुलांच्यावर, स्वतःच्या मुलांच्यावर प्रेम करणे सोपं आहे का कठीण आहे? हालेलुया. रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता मला फोन येत आहे. हालेलुया. काही मम्मी फोन करतायत. हालेलुया. आणि काय बोलतात? फादर ही झोपू देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लहान मुलं मम्मीला झोपू देत नाही. हालेलुया. दिवसभर झोपत आणि रात्री जागे राहून मम्मीला त्रास देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, प्रेम करणे म्हणजे काय आहे? प्रेम करणे म्हणजे काय आहे? हालेलुया. प्रेम करणे म्हणजे दुसऱ्यांचे ओझ आपल्या डोक्यावर घेणे आहे. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करत आहे त्यांचे ओझ तुम्ही तुमच्या डोक्यावर घेत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताने माझ्यावर प्रेम केलं म्हणून बोलत, त्याचा अर्थ काय आहे? प्रभू येशूने माझे ओझ आपल्या डोक्यावर घेतले. हालेलुया. एक पप्पा कुटुंबातील सर्वांच्यावर प्रेम करत आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? पप्पानी कुटुंबातील सर्व लोकांचे ओझ आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काही वर्षापूर्वी एका कुटुंबामध्ये भांडण झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पारिश प्रिश बरोबर त्यांच्या बोलण्यावर झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रश्न मिटलं नाही म्हणून कोणतरी सांगितलं, बेन्नी फादरना बोलवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादरांच्या सोबत मला पण तिकडे बोलवून घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मी मुलांना विचारलं, पप्पानी तुमच्यासाठी काय केलं? हालेलुया. मुलांनी सांगितलं काय नाही केलं. हालेलुया. मी त्यांना विचारलं, तुम्ही पप्पासाठी काय केलं? एकेकाला विचारलं. हालेलुया. एकाने जाऊन एक वही घेऊन आले. प्रेज द लॉर्ड. छोटासा इंजेक्शन दिलं, तेव्हापासूनचे सगळे लिस्ट आणि खर्च त्यांनी काढून दाखवलं मला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो,
तुम्ही जर हिशोब ठेवत असेल तर त्याचा अर्थ असे आहे की तुम्ही कधी प्रेम केलंच नाही. केलेल्या गोष्टीचा हिशोब कोण कोण लिहून ठेवत असेल तर त्याचा अर्थ असे आहे की तुम्ही प्रेम केलं म्हणून उगाच बोलत आहे. सर्वेश्वर तुमचे सोवे असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी एक डोळा खूप दुखत आहे, खूप त्रासातून जात आहे, त्या व्यक्तीचा एका डोळ्याचा दुःखाने परमेश्वर आता बरे करून देत आहे. असे कोण आहे का इकडे? हात खाली करा. हा, दोघेही हात खाली करा, तिघेही हात खाली करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास ठेवा, प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. हालेलुया. शरीर कापत आहे. तुम्ही उभं राहताना वगैरे आता पण कदाचित कापत असेल तर त्यावेळी शरीर कापत आहे असे कोणतरी आहे का? नकळत शरीर कापल्यासारखा होत आहे असे कोण आहे इकडे? हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. डोक्याच्या एवढे भागामध्ये कळत नकळत भयानक दुखत आहे असा कोण आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. एका किडनीच्या संबंधामध्ये तक्रार असलेल्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. छातीमध्ये, हृदयाच्या बाजूला पण आणि त्यापेक्षा जास्त फुफ्फुसाला खूप त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोण आहे का इकडे? फुफ्फुसाला त्रास असलेले कोण आहे? श्वास घ्यायला वर त्रास असलेल्या ताई, तुम्ही पक्का विश्वास ठेवा, तुम्हाला पूर्ण मोकळा केलेला आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत येशूचा गौरव करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दमाचा त्रास आणि इतर अनेक प्रकारचा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे जे भयानक रडत रडत रात्री काढत आहे. पवित्र आत्मा सांगत आहे तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे म्हणून जे उशीला मिट्टी मारून रात्री रडत झोपत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्या त्रासातून तुम्ही जात आहे त्या त्रासामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जवळून जाणत आहे आणि जवळ पकडलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.